Good morning and have a magical day for everyone. Now we are doing the practice of gratitude writing. 10 blessings आपल्याला लिहायचे आहे. हे झाले लिहून की त्याच्यानंतर बंद करायचं. हम्म. आता आई-बाबांसाठी ब्लेसिंग्स सुरू करायचे. त्याच्यामध्ये आपण सहज साधा लिहू शकतो की धन्यवाद आई, तुम्हाला रोज छान छान न चुकता हेल्दी ब्रेकफास्ट द्यायची, टिफिन बनवून द्यायची. थँक्यू आई, मला रोज आंघोळ घालायची. थँक्यू, माझे कपडे रोज धुवत होते. थँक्यू, माझ्या मुलीच्या वेळेस तुम्हाला खूप मदत केली. सुरुवातीपासून ते आतापर्यंत रोजचे पाच 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 ब्लेसिंग्स लिहायचे. सॉफ्ट म्युझिकचा आवाज येतोय? नाही. नाही. नाही येत. नाही येत मॅडम. म्यूट आहे की अनम्यूट? आई बाबांसाठी झालं. आई बाबांचे झाले. झाले. मग आता अफर्मेशन स्टार्ट. मिस्टरांसाठी आपल्याला काय काय पाहिजे आहे त्याप्रमाणे लिहायचं. As a working professional, do you hesitate to speak in office meetings and presentations? Do you feel under?
माझा आवाज येतोय का? हो. हो मॅम येतोय आवाज. थँक्यू. मिस्टरांसाठी लिहायचं असेल तर थँक्यू, त्यांचं नाव, त्यांचं परफेक्ट इमोशनल हेल्थ. थँक्यू, ते खूप छान हॅपी गो असतात दिवसभर. फिजिकल, मेंटल अँड इमोशनल हेल्थ. थोडं फास्ट फास्ट करा, खूप 2-3 प्रॅक्टिस घ्यायचे आहे. हजबंडसाठी 5 झाले असतील तर मुलांसाठी लिहा. मुलांचे थोडे हॅबिट्स जे आहे, जे तुम्हाला असं वाटतं की ते ठीक नाहीये, तर त्याच्यासाठी लिहा. थँक यू युनिवर्स, कोमल हॅज हेल्दी इटिंग अँड ड्रिंकिंग हॅबिट्स. असं मी लिहिलंय, तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये असं लिहा. थँक यू युनिवर्स, कोमल स्क्रीनिंग टायमिंग इज 1 or 2 hours. म्हणजे तिला मोबाईल जर पाहायचा असेल तर मी तो एक टाकलेला आहे. फ्लूटचा आवाज नाही येत आहे ना? कशाचा? फ्लूट, बासुरी. नाही. माझ्या नाही येत. ना हे साऊंड शेअर होत नाहीये. काय प्रॉब्लेम आहे मलाही समजून नाही राहिलं. ठीक आहे, उद्या बघते. झाले? येस. चलो. याच्यानंतर सगळे लोक हे करतात का, मॅजिकल हे मॅग्निफिशंट आउटकम लावतात तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना कसं लावायचं असतं ते? म्हणजे ते लिहिता ना सगळं, ते पण लिहून घ्या. नसेल समजत तर विचारा. उद्या आपण आपल्या क्लासमध्ये सांगते सेंटेन्स कसं फॉर्मेशन करायचं, किंवा सिम्पली माझा दिवस कसा जाईल हेच तुम्हाला लिहायचंय. जे तुमचे दिवसभराची जी कामं तुम्हाला करायची आहे ती परफेक्ट झाली. मी माझं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, थँक्यू युनिव्हर्स, मी माझे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस व्यवस्थितपणे पार पाडले. थँक्यू युनिव्हर्स, मी जे क्लासमध्ये शिकले मी त्याच्यावर माझ्या स्वतःला ठेवण्याचा ठेवत आहे, किंवा ती शिकवण मी मनामध्ये ठेवून दिवसभर आपला दिवस घालवत आहे. थँक्यू युनिव्हर्स, मी आज खूप छान लंच बनवले आहे. थँक्यू युनिव्हर्स, माझ्याकडे आज फिल्टरवाल्याला मी सर्व्हिसिंगसाठी बोलवले आहे. म्हणजे मी हे असं कम्प्लीट करते. नंतर इथून झाल्यानंतर उठल्यावर एकच करायचं, आपल्या क्लासमध्ये आपण ब्लेसिंग देतो, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मॅजिक डस्ट द्या दुसऱ्यांना, ज्यांना तुम्ही ओळखत नाही असे लोक, काही 5 लोक घ्यायचे, डोक्यात ठेवायचं आणि त्यांना खूप भरभरून प्रेम, आशीर्वाद, हेल्थ हे द्यायचं. हे झालं ते. आता मॅजिकल एअर करूया आणि त्याच्यानंतर प्राजक्ता मॅम अफर्मेशन्स तयार आहे तुमचे? मॅम तयार म्हणजे ते लेसन मध्ये होते तेच हा, तेच बनवलं तेच आहे. तेच तेच हो. तेच आपण चॅन्ट करूया. 11 टाइम्स चालेल? चालेल. हा, तर 11 टाइम्स प्राजक्ता मॅम बोलेल, तुम्ही तुमचं चॅन्ट करायचे ते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण लेसन स्टार्ट करूया. सो टेक अ डीप ब्रीथ. मॅजिकल एअर सोबत छोटी प्रार्थना. टेक अ डीप ब्रीथ. 3 रोज घेत असतो, आज 5 घेऊया, कारण मॅजिकल एअर करायची आहे. ठीक आहे. 1,
पोटात भरून श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. 1 more टाइम. पुन्हा 3rd. छान पोट समोर आलं पाहिजे असा पूर्ण श्वास घ्यायचा आहे. 4था श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे आणि सोडताना प्रेम, आदर, असं छान सगळ्या गोष्टी आपण सगळे युनिव्हर्सला आपण रिटर्न वापस देतोय याप्रमाणे सोडायचा आहे श्वास. लास्ट ब्रीथ अगेन 1 more टाइम. टेक अ डीप ब्रीथ आणि परमेश्वराला धन्यवाद द्या आजच्या या सुंदर दिवसासाठी आणि हवेला सुद्धा. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद परमेश्वरा, या सुंदर मॅजिकल आदरयुक्त आनंदमयी सकाळसाठी. मी खूप खुश आहे आणि स्माइल करून म्हणा, आजचा दिवस तुम्हाला दिलायस परमेश्वरा. आजचा अतिशय उत्तम एक नवीन दिवस मला दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी खूप खुश आहे. आज सगळ्यात चांगला दिवस आहे माझ्या आयुष्यातला. माझ्या घरी माझे प्रियजन हेल्दी, आरोग्यदायी आहेत, छान आहेत. सगळ्यांना तू जीवनदान दिलेस त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा पंचतत्वांसाठी. धन्यवाद माझ्या आईसाठी, धन्यवाद बाबांसाठी, धन्यवाद पशुपक्ष्यांसाठी, झाडांसाठी, फळं फुलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या आहेस. आजपर्यंत जे जे तू मला दिला आहेस, पैसा, मला घर दिलं आहेस, त्या सगळ्यांसाठी मी तुझी मनपूर्वक आभार मानते. आयुष्यभर दिलेल्या पैशांसाठी तुझे खूप खूप आभार. मला छान तू हेल्थ दिली आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नाउ स्टार्ट अफर्मेशन. सुरू करू आता. प्राजक्ता ते अं, एक तर ते याच आहे ना, संपत्ती, यश, मनी, सक्सेस. हम्म. सेकंड हे की माझे काम सहजपणे पूर्ण होत आहे. हम्म. आणि नेक्स्ट आहे माझे इन्कम प्रॉफिट दररोज वाढत आहे. येस. चालेल. तर मग तुम्ही फोन असेल तर आपण ते मनी आणि संपत्ती मग 3 मिनिट्स करूया का, इन्स्टेड ऑफ 5 मिनिट्स? मग कोणी टायमर लावू शकेल का? किती चल लावायचंय? 3 मिनिट्स. येस, मी लावते. हम्म, ठीक आहे, स्टार्ट. सगळ्यांनी म्यूट करून बोलायचं आहे. मी जसं बोलतेय तसं मराठीतच घेऊया ना मॅम. ठीक आहे. हो. संपत्ती, यश, 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 संपत्ती, यश,
संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश, संपत्ती, यश. नेक्स्ट अफर्मेशन आहे, माझे काम सहजपणे पूर्ण होत आहे. 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 माझे इन्कम दररोज वाढत 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 आहे. येस, डन मॅम. थँक्यू. थँक्यू. So have a magical day, everybody. While doing practice, खूप जास्त मॉर्निंगला थोडं हॅपी गो राहायचं. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवूनच सगळं काम करायचं. स्क्रीन विजिबल आहे. हो. बोला अरुणा मॅम. प्रार्थना राहिली. आज मी खूप शॉर्ट घेतली प्रार्थना. लास्टला पुन्हा एकदा घेते, जी आपली रोजची असते ना ती. झोपा आणि श्रीमंत व्हा. रात्री झोपताना पुढील तंत्राचा सराव करा. संपत्ती हा शब्द शांतपणे, सरळ आणि भावनेने पुन्हा पुन्हा उच्चारा. अंगाई गीतासारखे पुन्हा 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 म्हणा. संपत्ती, संपत्ती हा शब्द म्हणतच झोपा. त्याचे सकारात्मक परिणाम पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मोठ्या हिमखंडाप्रमाणे संपत्ती तुमच्याकडे वाहत राहील. तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचे हे आणखी एक उदाहरण आहे. येस, सिंपल गोष्ट आहे. झोपा आणि श्रीमंत व्हा. ही जरी तुम्हाला अनबिलिव्हेबल वाटत असेल गोष्ट, पण ही याच्यासाठी सांगितली आहे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड जागं असतं. सो त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी रुजवायच्या आहेत, रोज म्हणायच्या आहे. आणि सबकॉन्शियस माइंडला तर जेव्हा अफर्मेशन आता आपण केलीत, ती संपत्ती यश, संपत्ती यश, संपत्ती यश असं नाही चालणार. संपत्ती यश आपल्याला जसं आता प्राजक्ताने करून दाखवलंय त्याचप्रमाणे हळूवार शांत करण्याच्या आधी श्वास दीर्घ घेणे. दिवसभरातही तुम्ही
3-4दा आपला एक 3 मिनिटाचा एक हे करा, रिमाइंडर लावा की 3 मिनिटं मला दीर्घ श्वास घेऊन आपल्या माइंडला जागा करायचं, सबकॉन्शियस माइंडला. आणि तसंच रात्री झोपायच्या आधी शांतपणे संपत्ती हा शब्द छान भावनेने पुन्हा पुन्हा उच्चारायचा. संपत्ती, वाव, चेहऱ्यावर हसायचं. आपल्या गोष्टी आठवायच्या की आपल्याला काय काय आपल्याकडे आहे ते आठवत आठवत संपत्ती, जसं अंगाई गीत कसं गायलं जातं त्याप्रमाणे संपत्ती संपत्ती हा शब्द उच्चारायचा. संपत्ती या शब्दामध्ये खूप पॉवर आहे. आणि जेव्हा आपण संपत्ती हा शब्द उच्चारू तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये संपत्ती म्हणजे काय, तर भरपूर पैसा, हे एक वेगळं पिक्चर त्याच्या डोळ्यासमोर उभं राहील. आणि मग तो ते कॅच करेल. आणि त्याचा सकारात्मक परिणाम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की अरे, की एवढं मोठं काम होतं की तुमच्याकडे ना असं झरा फुटेल. म्हणजे मोठं जसं काही वाव. अं, हे आहे हिमखंड, म्हणजेच बर्फाचा जो पहाड असतो ना, तो तुमच्याकडे कसा संपत्तीप्रमाणे वाहत येईल. जसं काही एखादं डॅम फुटून कसं पाणी पळतं, तसं तुकडे पैसा येणार, वाहत राहणार. फक्त त्याच्यासाठी सांगितलेल्या एक्सरसाइज त्या व्यवस्थित करायच्या आहे, स्वतःला आत्मसात करायचं. आणि पुढच्या लेसन मध्ये तर खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरंच आपण ही किती सहज करतो ना. आपल्याला आपण नंतर मग कंप्लेंट पण करतो पैसा येत नाही, पण का येत नाही त्याच्या मागचं कारण पुढच्या लेसन मध्ये आणखी खूप गुढ दिलेला आहे की किती छोट्या छोट्या गोष्टी ते आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत दिवसभर. आपण ते सहज करून जातो पण त्या करायच्या नसतात. सो सेम त्याचप्रमाणे आपल्याला सकारात्मक जर परिणाम हवे असेल तर संपत्ती हा शब्द रोज रात्री झोपायच्या आधी ड्राउजी स्टेटमध्ये शांततेने उच्चारणे. भावना तेवढी सकारात्मक, फ्रिक्वेन्सी एकदम हाय असली पाहिजे, खूप खुश. आणि मग तुमच्याकडे पैसा वाहत वाहत घरात येईल. आणि मग ते एक तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाच्या जादूचं तुम्ही अनुभव पण घ्याल. आणि हे एक तुमच्या अंतर्मनाच्या जादूच्या शक्तीचं एक उदाहरण पण तुम्हाला मिळेल. सो तुमच्या मनाच्या शक्तीचा लाभ घ्या. आता खरं तर अवचेतन मनावर जगायला शिका, कॉन्शियस माइंडवर नाही जगायचं. कॉन्शियस माइंड हे बाह्य गोष्टी, पंचेंद्रिय जे चालवतं ते, बाकीचं आपल्याला सबकॉन्शियस माइंडवरच काम करायचं आहे. चला पुढे. फक्त श्रीमंत होण्याचा निर्णय घ्या. तुमच्या अंतर्मनाच्या अतुलनीय मदतीने श्रीमंत व्हा. रक्त, घाम आणि परिश्रम यांच्याद्वारे संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मेल्यावर सर्वात मोठा श्रीमंत माणूस बनण्यासारखे निरर्थक आहे. तुम्हाला प्रयत्न किंवा कष्ट करण्याची गरज नाही. संपत्ती किंवा श्रीमंती ही एक अवचेतन श्रद्धा आहे. संपत्तीची कल्पना तुमच्या मानसिकतेत रुजवा. बस पुढे. ओके. बहुतेक लोकांची अडचण ही आहे की त्यांना अदृश्य आधाराचे साधन किंवा माध्यम मिळत नाही. झोपायला जाण्याआधी 5 मिनिटे हळूहळू आणि शांतपणे संपत्ती संपत्ती या शब्दांची पुनरावृत्ती करा. असे केल्याने तुमचे अंतर्मन तुमच्या जीवनात संपत्तीचा अनुभव मिळवून देईल. संपत्ती ही संपत्तीच्या भावनेतून निर्माण होते हे नेहमी लक्षात ठेवा. बाह्य मन आणि अंतर्मन दोघांनाही सहमत असणे आवश्यक आहे. तुमचे अंतर्मन तुम्ही ज्याला सत्य मानता ते स्वीकारते. तुमचे अंतर्मन नेहमी प्रबल विचार स्वीकारते. तुमचा प्रभावी विचार गरिबी हा नसून श्रीमंत हा असायला हवा. रात्रंदिवस मी माझ्या सर्व रुची आवडींमध्ये समृद्ध होत आहे. असे असे सकारात्मक विधान वारंवार म्हणून तुम्ही संपत्तीबद्दलच्या कोणत्याही मानसिक संघर्षावर मात करू शकता. पुढील वाक्यांची पुनरावृत्ती करून तुमची विक्री वाढवा. माझी विक्री दररोज वाढत आहे. मी दररोज प्रगती करत आहे आणि दररोज श्रीमंत होत आहे. कोरे धनादेश लिहिणे थांबवा, जसे की माझ्याकडे व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत किंवा एक मोठी अडचण आहे इत्यादी. अशी वाक्य तुमची कमतरता, तुमचे नुकसान अनेक पटीने वाढवतात. तुमच्या अंतर्मनात समृद्धी, संपत्ती आणि यशाचे विचार साठवा. ते तुम्हाला चक्रवाढ व्याजासह परत करेल.
तुम्ही जाणीवपूर्वक केलेले सकारात्मक विधान काही क्षणानंतर मानसिकरित्या नाकारू नका. यामुळे तुम्ही संकल्प केलेल्या चांगल्या गोष्टींचा नाश होईल. तुमचे विचार हे संपत्तीचे खरे स्रोत आहेत. तुमची एक कल्पना लाखो रुपयांची असू शकते. तुमचे अंतर्मन तुम्हाला हवी असलेली कल्पना देईल. मत्सर आणि द्वेष या गोष्टी संपत्तीच्या प्राप्तीच्या मार्गातील अडथळे आहेत. इतरांच्या समृद्धीचा आनंद घ्या. संपत्तीचा अडथळा तुमच्या स्वतःच्या मनात आहे. सर्वांशी चांगले मानसिक संबंध तयार करून तो अडथळा आत्ताच नष्ट करा. झालं. तो 15 पॉइंट दिलेले आहे. आता हे रोज वाचायचे. ऍटलिस्ट जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना की खरंच मी इथे कुठे चुकती आहे, तोपर्यंत स्वतःला हे लक्षात करून द्या की फक्त मला काय निर्णय घ्यायचा आहे, मला फक्त श्रीमंत व्हायचंय. मला बाकी कुठल्याही गोष्टीशी काही लेन देन नाही. आपल्या अंतर्मनामध्ये ही जी गोष्ट आहे ही पोचवायची आहे तुम्हाला. तुमची जी सबकॉन्शियस माइंडची शक्ती आहे ती तुलना करण्यासारखी नाही कुठल्या गोष्टीसोबत. ती अतुलनीय आहे. म्हणजे बियॉन्ड, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार इतकी प्रचंड शक्ती त्याच्यात आहे. फक्त तुम्ही त्याचा वापर करा आणि श्रीमंत व्हा. फर्स्ट पॉइंट. सेकंड, रक्त, घाम आणि परिश्रम. जर कष्ट करूनच श्रीमंत झालं असतं तर मजूर आज अतिशय श्रीमंत असता, कारण तो 12-12, 16-16, 18-18 तास काम करतो आणि ऑफिसमध्ये बसून काम करत नाही एसीच्या. तो रस्त्यावर किती कष्ट करतो. रिक्षेवाला बघा, खूप कष्ट करतात ते लोक. पण कष्ट करून पैसा मिळत नाही, स्मार्ट वर्क केल्याने पैसा मिळतो. असं काम म्हणजे कष्ट करून, खूप प्रयत्न करून पैसा कमवणे म्हणजे काय असतं की मेल्यावर माणूस सर्वात श्रीमंत बनण्यासारखा. निरर्थक आहे ते. संपत्ती आणि श्रीमंती ही आपल्या अवचेतन मनाची श्रद्धा आहे. त्यांनी आपल्याला तीच दिलेली आहे आणि तीच देऊन आपल्याला खाली पाठवलेलं आहे. तुमच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या जवळ भरपूर श्रीमंती आहे, तुम्ही समृद्ध आहात. तुम्हाला असं माइंडसेट बनवायचं आहे, माइंडफुल राहायचंय. येस, माझ्याकडे खूप पैसा आहे. येस, माझ्याकडे खूप पैसा आहे. मी सहज कुठल्याही गोष्टीसाठी पैसा खर्च, म्हणजे मला कुठलीही गोष्ट मी सहज घेऊ शकते. मला त्याच्यासाठी विचार नाही करावा लागत. रोज आपल्या मनाला हे सांगायचं, रोज बोलायचं, दिवसभरात कंटिन्युअस. मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे रोज पैसे येतात, रोज पैसे येतात. मला हवं तेव्हा मला पैसे येतात. मी बस पर्समध्ये हात टाकला की माझ्याकडे पैसे असतात. रोज 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 कंटिन्युअस म्हणत राहायचं हे. माझ्यावर लक्ष्मीची खूप कृपा आहे. बहुतेक लोकांची अडचण अशी असते की ते अदृश्य आधारांचं साध्यम किंवा माध्यम त्यांना वापरता येत नाही. म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे दिसत नाही आपल्याला. ते एक न दिसणारं साधन आहे, अतिशय पॉवरफुल आहे, जे वापरायचं कळत नाही कुणाला. मग आपण ते वापरणं आता आपण शिकलो आहोत, तर आपण ते वापरायचं शिकायचं. ठीक आहे. आणि झोपायच्या आधी 5 मिनिटं हळूहळू शांतपणे आपल्याला 3-4 श्वास दीर्घ घ्यायचे. श्वासावर लक्ष केंद्रित करणं मस्ट आहे. श्वास दिवसभरातून तुम्ही 3-3 मिनिटाचा अलाराम लावून फक्त एवढं जरी काम केलं ना, श्वास येतो आहे, जातो आहे, येतो आहे, जातो आहे. एकही श्वास तुमच्या आतमध्ये न तुमच्या परमिशन शिवाय जायला नको. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा. हे तुम्ही ऍटलिस्ट 21 डेज करा मन लावून, आणि त्याच्या नंतर मग मला सांगा की काय चेंज होतो. हे करून बघा. तसंच त्यावेळेस शांत ड्राउझी स्टेटमध्ये आपण जातो. संपत्ती, संपत्ती, यश, संपत्ती, हळूहळू हळूहळू अंतर्मनामध्ये तो पूर्ण रुजवून टाकायचं आपल्याला. खोलपर्यंत रुजवायचा आहे. दुसरा कुठलाच विचार आपल्या डोक्यात यायला नको. बस एवढं करा, तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. संपत्ती ही संपत्तीच्याच भावनेतून येणार. संपत्ती ही दरिद्रीच्या भावनेतून कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. अंतर्मन आणि बाह्यमन हे सहमत होणं पण आवश्यक आहे. म्हणून आपण काय म्हणतो,
माझ्याकडे रोज हळूहळू पैसे येत आहे. मी आजच पूर्ण 100 करोड नाही मागितले. माझ्याकडे रोज पैसे आहेत. मी खूप समृद्ध आहे. मी जे काम करेल ते मला सहज जमतं. माझ्या पर्समध्ये मी जेव्हा केव्हा हात टाकेल पैसे बाहेर येतात. म्हणजे आपण हळूहळू हळूहळू आपल्या याला म्हणजे जे कॉन्शियस माइंड सुद्धा म्हणेल की येस, जिथे कॉन्शियस माइंड लॉजिकवाला आहे त्याला माहित आहे की हे तर काही मॅच होण्यासारखंच नाही ना, कसं काय असं म्हणतोय, तो तिथेच तुम्हाला ती कट करेल की काय मागतीये ही. म्हणून दोघांचीही सहमती असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे अंतर्मन तुम्ही ज्याला सत्य मानता ते स्वीकारते. तुमचे अंतर्मन नेहमी प्रभावी प्रबल विचार स्वीकारते. मग प्रभावी प्रबल विचार गरिबीचा नसावा, तो श्रीमंतीचा असावा, समृद्धीचा असावा, स्वतःमध्ये परिपूर्णतेचा असावा, आपल्या आतमध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, परमेश्वरावर श्रद्धा असली पाहिजे. त्यांनी आपल्याला जन्म दिलायस ना, मग तोच करणार आहे सगळं. काही काही लोक खूप अशी मी बघितलेले आहे की ज्यांचं काहीच नसतं पण ते म्हणतात नाही, माझा देव आहे ना सगळं ठीक करेल, माझा देव आहे ना सगळं ठीक करेल. आणि लिटरली त्यांच्याकडे काही असं बँक बॅलन्स नसताना त्यांच्या गोष्टी स्मूथ चालतात, स्मूथ गोईंग. माझी स्वतःची मैत्रीण आहे अमरावतीची, तिची आई जी आहे त्यांच्याकडे इन्कम सोर्स म्हणून काहीच नाही आहे. पण तरीही तिची जी श्रद्धा आहे त्या संतोषी मातेवर, ती ब्रेन ट्युमरची बाई आज ही म्हणजे ती फक्त तिच्या त्या श्रद्धेमुळं फिट फाईन हेल्दी जीवन जगत आहे. तिच्याकडे भरपूर पैसा नाही की ती खूप म्हणजे जे काय तिला हवं असेल टॉनिक मेडिसिन्स वगैरे जे त्याच्यासाठी, पण तिचा मुलगा तिचं इतकी छान सेवा करतो. जस्ट आयुर्वेदिकच तिला जे काय काय काढे बिळे घरात पास देतो. ती बाई 15 दिवसापूर्वी बेडवर होती, आज ती चालती आहे. फक्त आणि फक्त विश्वास. खूप संपत्ती नाही त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे इतका विश्वास आहे. सहज त्यांचे नातेवाईक त्यांना काहीही सामान हवं ते ऑटोमॅटिक म्हणजे आणून देतात. इतके सुंदर म्हणजे त्यांचं नातेवाईक पण एवढेच चांगले त्यांना आहे, कारण की त्यांची स्वतःचीच बुद्धी एवढी छान आहे. ते असं निगेटिव्ह विचार करत नाही, हाय कसं होणार, आता काहीच नाही, मी कसं करू, माझी तर सून माझ्याकडे राहत नाही, ती तर माहेरी असते, मुलगा माझी सेवा करतो, मुलगा छोटा वेगळंच काहीतरी आहे, चॅलेंजिंग सिच्युएशन, मुली आपापल्या घरी सुखी आहे, त्या काही येऊन बसू शकत नाही, पण त्या आईचं किती मन धीर, इतकं खंबीर आहे ती. आणि ती सहज त्यांच्याकडे सगळं काम होतं. बहीण आली तिने वॉशिंग मशीन दिली, कोणी आलं त्यांनी फ्रीज देऊन दिला, असे सहज त्यांचे काम होत आहेत. त्यांना मागायची गरज पडत नाहीये. मग आपल्यामध्ये आपल्या डोक्यातच श्रीमंती ठेवायची, गरिबी ठेवायची नाही. आपल्याकडे जर 4 रुपये जरी असेल ना तरी आपल्याकडे असं ताठ मानेने जगायचं. रात्रंदिवस मी माझ्या सर्व रुची आवडीमध्ये समृद्ध होत आहे, असं सकारात्मक विधान जेव्हा तुम्ही वारंवार म्हणाल तेव्हा तुम्हाला संपत्तीबद्दल कोणतीही मानसिक संघर्ष होणार नाही. म्हणजे तुमच्याकडे संपत्ती आहे, सगळं काही आहे, म्हणजे लिटरली तुम्ही काय आहे, तुमच्या आवडी निवडी सगळ्या काही तुम्ही करत आहात, तुमच्याकडे पैसे आहेत. मग तुमचं रात्रंदिवस मी माझ्या सर्व रुची आवडींमध्ये समृद्ध होत आहे, हे एक अफर्मेशन आहे. हे पण तुम्ही रोज म्हणू शकता, लिहून घ्यायचं. रात्रंदिवस मी माझ्या सर्व रुची आवडींमध्ये समृद्ध होत आहे. म्हणजे हळूहळू हळूहळू तुम्हाला जे आवडतं त्या कामामध्ये तुम्ही एक्सेलेंट 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 होतात. तुमची रुची वाढत आहे, तुमची रुची वाढत आहे, तुमचं फ्रिक्वेन्सी छान आहे, तुम्हाला सगळं छान छान होत आहे. म्हणजे संपत्तीबद्दलही तुमचं मानसिक गोष्ट चेंज होईल आणि त्यावर मग तुम्ही मात कराल. जिथे ज्यांना असं लॅकिंगची भावना आहे, ज्यांना कमतरतेची भावना वाटते, त्या लोकांनी तर हे सेंटेन्स रोजच म्हणायचं, रोज रोज रोज. विक्री वाढण्यासाठी माझी विक्री दररोज वाढत आहे, सेलिंग रोज होत आहे, सेलिंग रोज होत आहे, दररोज विक्री वाढत आहे. एकाच दिवशी 500 करोडची विक्री नाही मागायची. माझी विक्री दररोज वाढत आहे, मी दररोज प्रगती करत आहे, मी दररोज श्रीमंत होत आहे. तीनही वाक्य खूप छान आहेत. या वाक्याची पुनरावृत्ती करायची, रोज रोज म्हणायचं, रोज रोज म्हणायचं. श्रीमंत होत आहे, रोज माझ्याकडे पैसा येतो. जसं ताक विकणाऱ्या बायांकडे कसं रोजचे येतात पैसे,
बघितलं असेल ना, आमची आजी ताक विकायची, तिच्याकडे रोजचे 50 5 50 रोजच, कारण तो एक वाहत झरा होता ना. तसंच माझ्याकडे रोज पैसा येत आहे, रोज पैसा येत आहे, रोज पैसा येत आहे. कोरे धनादेश लिहायला थांबवायचं. कोरा धनादेशाचा अर्थ, आपण जेव्हा चेक लिहितो तेव्हा पैसे नाही आहेत, हे पैसे येतील, मग हे पैसे टाकायचे, मनात विचार हा चालू आहे, खूप मोठी अडचण आहे, चला ही अडचण आहे म्हणून हा पैसा टाकतो. ते वस्तू, त्या वस्तूवर लक्ष केंद्रित करायचं. माझ्याकडे व्यवसायासाठी पूर्ण पैसे नाही, किंवा माझी अडचण आहे, अशी तुमची जर कमतरतेची वाक्य असेल तर ते नुकसान अधिक पटीनं होईल. तो एक कोरा धनादेश आहे जो कधी पूर्ण होणार नाही. आपल्या अंतर्मनामध्ये समृद्धी, संपत्ती आणि यश हेच असलं पाहिजे. रोज समृद्धी, संपत्ती, यश, समृद्धी, संपत्ती, यश, हेच कंटिन्युअस चालायचं. जेव्हा तुम्ही हेच ठेवाल, तुम्हाला हेच डबल 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 चक्र व्याजासह परत परत मिळेल, मल्टिप्लाय होऊन. कारण सबकॉन्शियस माइंड तथा असतो. अच्छा, संपत्ती म्हणतो का, अजून घ्या. ओके, समृद्धी, अजून समृद्धी, अजून समृद्धी. तेवढं तेवढं तो तुम्हाला जास्त जास्त देत राहील. जाणीवपूर्वक केलेले सकारात्मक विधान हे काही क्षणानंतर मानसिकरित्या नाकारू नका. म्हणजे आज तुम्ही म्हणताय मी खूप श्रीमंत होता, आणि काही थोड्या वेळाने, एखाद्या दिवसांनी, 2 दिवसांनी, अरे हे कामच नाही होत आहे, पैसेच नाही आहे, माहित नाही कुठून पैसे येणार, बस झालं. तिथेच तुम्ही केलेला पूर्ण मेहनत वाया. म्हणून संकल्प केलेल्या चांगल्या गोष्टींचा नाश करायचा नाही. तुमचे विचार हे तुमचं खरं सोर्स आहे, स्रोत आहे तो. तुमचे चांगले विचार. तुमची एकच कल्पना ही लाखो रुपयाची असू शकते. तुमचे अंतर्मन तुम्हाला हवी असलेली कल्पना देईल. तुम्ही जी कल्पना केली आहे ते. मत्सर आणि द्वेष, संपत्तीबद्दल, दुसऱ्यांच्या संपत्तीबद्दल, हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि संपत्तीचा अडथळा तुमच्या स्वतःच्याच मनात असतो. सगळ्यांशी चांगलं वागायचं, मानसिक संबंध तयार करून तो अडथळा आताच नष्ट करायचा. कुणासोबत पटतही नसेल, काही असेल ना, त्याला ब्लेसिंग्स द्या. नका त्याच्याजवळ बोलायला जाऊ, पण ब्लेसिंग्स देऊन आपल्या मनातला जो घाण गाळ आहे ना, तो काढून टाकायचा. क्लिअर क्रिस्टल राहायचं, हलकं वाटलं पाहिजे आपल्याला. कुठल्याच कोणाच व्यक्तीबद्दल मनामध्ये म्हणजे किंतु परंतु न ठेवता सगळ्यांना माफ करायचं. जे आलं त्यांच्याशी बोलायचं, हसायचं, बस खतम. एवढं तुम्हाला करावं लागेल. जिथे तुमची रिलेशनशिप सगळीकडे एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट असेल ना, पैसा खूप जास्त घरात येतो, खूप. कारण तुमचं जर रिलेशनशिप इकडे चांगलं आहे, म्हणजे तुमचं पैशाचं रिलेशनशिप सुद्धा समृद्ध होईल. ते एकमेकांना असं अटॅच्ड आहे. रिलेशनशिप पैशाबद्दल चांगला आहे, इकडे व्यवसाय पण चांगला होईल. रिलेशनशिप तुमचा संबंध सगळे चांगले आहेत, तर तुमच्या व्यवसायामध्ये पण भर पडेल, तुमच्या करिअरमध्ये पण भर पडेल, तुमच्या पैशामध्ये पण भर पडेल. कारण मनामध्ये कुठे ब्लॉक नाही राहणार ना, द्वेषाची भावना राहणार नाही. तुम्ही चांगल्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहाल नेहमी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहज चांगल्या चांगल्या होत जातील. सो दिस इज द लेसन. 10वा लेसन सुरू मला करायचं. बोला. नाही, मेडिटेशन घेऊ ना आपण थोडं. पैशाबद्दल चालू आहे तर मी एक काल सेशन अटेंड केलं होतं. हम्म. तर त्याच्यात घेतलं होतं पैशांसाठीच. आणि आता आपण लक्ष्मी मातेचं करतो, म्हणजे पैसा म्हणजे लक्ष्मी माता. हम्म. तर लक्ष्मी माता कुणाच्या अंडर आहे तर नारायण. नारायणचे पाय दाबत आहे. नारायण असेल तिथंच लक्ष्मी माता येते. हम्म. तर आपण नारायणाचे आशीर्वाद घ्यायचे म्हणजे लक्ष्मी माता येते. तर ते आपण आशीर्वाद, आता तुमचं इथे ह्याच्यात होतं की अदृश्य शक्तीचा आपल्याला पाठबळ मिळत नाही, किंवा अदृश्य शक्तीच्या ह्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. हम्म. हम्म. तर ते मेडिटेशन मध्ये आपण नारायणाचे आशीर्वाद घेतोय असं केलं होतं हम्म. इमॅजिनेशन. म्हणजे अच्छा. 7 चक्रातून त्यांचा आशीर्वाद जातोय आतमध्ये आणि अच्छा. आपल्या 10 चक्रात राहतो असं घेतो. हम्म. तर एकदम तुम्ही शॉर्ट घेऊ मध्ये आहे शकता तर. का? हा, मग घेऊ का विचारते. हो. आता किती 18 झाले आहेत ना. हम्म, 10th लेसन सुरू करून मग एक लास्ट 5 मिनिटला करायचं का? प्राजक्त, चालेल काय तसं. म्हणणं आहे? हम्म.
हो चालेल. चालेल मॅम. चालेल. ठीक आहे. बरं, हा लेसन सगळ्यांना समजला? हो मॅम. हो 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 तर तुम्ही चालेल. काय तुम्ही असं दिवसभरामध्ये काय अशी गोष्ट काल केली, किंवा तुम्ही काय असा अनुभव केला की खरंच तुमचे जसं हा लेसन वाचल्यानंतर आपण खूप अलर्ट राहून दिवसभर असं हे करतो ना, आपली फ्रिक्वेन्सी चेक करणे, खरंच मी खुश आहे का, किंवा मला खरंच मत्सर वाटतो की दुसऱ्याबद्दल वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही सहज असं चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करत आहात? हो. व्हेरी गुड. ऑब्झर्व करा आणि चेंज करा, तिथे गिल्ट वगैरे येऊ देऊ नका. 1-2 मिनिटं पेज डाउनलोड व्हायसाठी वेळ लागतोय म्हणून मी बोलतीये. हो. हम्म. काय नाही, खरं माझा कालचा दिवस मॅम एकदम सहज आणि एकदम स्मूथली गेला. काही कुठे दडपण नाही, काय नाही, एकदम स्मूथली खूप छान गेला. म्हणजे खूप चांगलं वाटलं मला. म्हणजे असं मला जाणवतं की हे पुस्तक करायला घेतल्यापासून हे लेसन सगळं करतोय त्यापासून एकदम स्मूथली सगळं जातं. आवाज तुमचा नाही येत मॅम. आपण सबकॉन्शियस माइंडला देतोय ना आज्ञा. हा. नाही, मला खरंच तुम्ही चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. सेंटेन्स सगळ्या आणि मी नेहमी यांच्या मनाकडे बोलत असते, काही समजत मला ह्याचं उत्तर दे किंवा मला हे सांग, मी कसं करू, मी बोलत असते सतत त्यांच्या मनाकडे जे पण असेल ते. व्हेरी गुड. आणखी बाकी लोक शेअर करा तुमचे थोडेसे एक्सपिरियन्सेस. मी काल कोमलला सांगायचं विसरली की लेसन 10th मला PDF करून दे. ओके. मॅम मला आपण जे काही काल ऍफर्मेशन्स लिहिले होते मुलींबद्दल पण मी लिहिलं होतं. तर हम्म. त्याप्रमाणे माझ्या मुलीने म्हणजे मला लगेचच चेंज जाणवला की माझ्या मुलीने फक्त एकच तास टीव्ही बघितला दुपारी, जो ती 3-3, 4-4 तास टीव्ही बघत होती. आणि तिचे बुक्स काल रात्री तिला मिळाले, पण तरी देखील तिने इंटरनेटवरून तिचा जो SST चा लेसन तिला स्टार्ट केला होता शिकवायला, रीड करून यायला लावला होता फक्त. पण तो तिने डाउनलोड केला, पूर्ण लेसन रीड पण केला आणि त्यात सेल्फ नोट्स देखील काढल्या आणि व्यवस्थित अभ्यास केला. आणि 2 तास कंटिन्यू बसली होती ती. आतापर्यंत तिला हो कधीच तेवढं कंटिन्यू अभ्यास करताना बघितलेलं नव्हतं. आणि वा. त्यानंतर आम्ही दिवसभर तिला अप्रिशिएट वगैरे पण केलं, ती खूप खुश झाली आणि आम्ही खूप खुश होतो. थँक्यू. थँक्यू सो मच. आय वॉन्ट सच टाईप ऑफ शेअरिंग. ऍक्च्युली तुम्ही खरंच वापर करा आणि मग तुम्हाला कसं हे मिळतं. प्राजक्ता, मॅम. तुला काही बोलायचं? 1-2 मिनिटं बोल. अच्छा. काल आम्ही ऍक्च्युली काल मी डिस्कस करत होतो ना जसं हम्म, त्याप्रमाणे. ओके. काल मी खरं तर ग्रुपवर एक इमेज पाठवलेली की आज तुम्ही कशासाठी कृतज्ञ आहात. आणि ठीक आहे, आपण आता जरी बघितलं तरी आपल्या मीटिंग मध्ये 9-10 लोक असतात. त्यातल्या फक्त 3-4 लोकांनाच रिप्लाय दिला. आणि त्याच्यामध्ये पण मला असं वाटलं की जसं की अरुणा मॅम किंवा सुचिता मॅमचा त्यामुळे हा शब्द त्यांनी लिहिला, तो कुठेतरी आपण कारण म्हणून कन्सिडर करू शकतो. बट स्टील मी असं म्हणेन की मॅजिक बुक जर मराठीचा आपण काउंट युअर ब्लेसिंग्स, तुमची नियमते मोजा, याच्यामध्ये जर त्याचा फॉर्मॅट बघितला, वाक्यरचना बघितली, तर कारण हे दिलेलं आहे. त्यामुळे मी ओके. म्हणेन की जेव्हा पण तुम्ही ब्लेसिंग्स लिहिता, जेव्हा पण तुम्ही लिहिताना मग तुम्ही किती पण लिहा, त्याच्यामध्ये कारण असलं पाहिजे. जसं की आता अरुणा मॅमचं काल सेंटेन्स होतं की त्या मेट्रोने गेल्या वगैरे, तर त्यांना खूप छान वाटलं, राईट. पण मग त्याच्यामध्ये कारण कुठे होतं ना, कारण हा शब्दच नव्हता. आणि जसं ओके. की लास्टच्याच मॅजिक बुक मध्ये अश्विन मॅमने बोललं की काही काही लोक काउंट युअर ब्लेसिंग्स मध्ये नियामते लिहितात आणि 3-3 वेळा थँक्यू 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 लिहितात. काही काही लोक आधी लिहितात.
मग एका पार्टिसिपंट्सने क्वेश्चन केला होता, तर मॅम त्याला रागवला होता, हे बुक मध्ये रिटर्न मध्ये कुठे दिलंय हे दाखव. जे बुक मध्ये सांगितलंय आपल्याला ब्लाइंडली फॉलो करायचं, राईट, कारण आपण सरेंडर केलंय या बुकला. मग माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण ब्लेसिंग लिहितो, जेव्हा पण आपण पूर्ण पान लिहू, 10 लिहू, 12 लिहू, किती पण तुम्ही लिहित असाल, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही मराठी फॉर्मॅट वापरत असाल तर कारण हा शब्द असलाच पाहिजे. जसं की आता मी अरुणा मॅमचा सेंटेन्स करेक्ट करते की मी खूप आभारी आहे मेट्रो ट्रेनची, कारण किंवा मेट्रो ट्रेन मध्ये बसण्यासाठी, कारण मला मेट्रो ट्रेन मध्ये बसून खूप मज्जा आली, मला खूप छान माझ्या फॅमिली किंवा फ्रेंड सोबत खूप मजा मस्ती करायला मिळाली, राईट. हे सेंटेन्स आणि त्याने जे ग्रुपवर दिलेलं सेंटेन्स आहे याच्यामध्ये फरक आहे, राईट. तर मग मी सगळ्यांना म्हणेल की जेव्हा केव्हा आधीमध्ये तरी किमान ना थोडस आपण जरा इंट्रोस्पेक्ट करायचं की अरे माझं हे बरोबर आहे का, कारण कधी कधी काय होतं आपण खूप लिहित जातो खूप दिवस, आणि चुकून म्हणजे नाही का, असं कधी कधी होतं बघा, बोलता 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 आपल्याला सगळं आपल्या माइंड मध्ये असतं, पण एखादा शब्द एखादं स्टेटमेंट असं निघून जातं की ते आपल्याला सुद्धा रिअलाइज होत नाही आपण काय बोलतो. तर तसंच लिहिता लिहिता असं होऊन जातं की आपण लिहित असतो खूप दिवस, आणि कधीतरी एखादी गोष्ट आपण फोर्सफुली लिहिताना कारणऐवजी तुम्ही त्यामुळे लिहिलं असेल, आणि ते त्यामुळे तुमच्या अंगवळणी किंवा हाताला माइंडला सवय लागली. त्यामुळे असं नका करू. जे पण कोणी लिहितात त्यांनी कारण हा शब्द प्लीज जाणीवपूर्वक ऍड करा, कारण ते करेक्ट फॉर्मॅट आपल्याला बुकमध्ये तेच सांगितलंय ब्लेसिंग्स लिहिण्यासाठी. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. तर आहे का हे? थँक्यू मॅडम, करेक्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच खरंच अच्छा, करेक्ट केलं. आणि मॅम ब्लर दिसतात. ब्लर दिसतंय ना, पण हे वाचू नये, पण मी एक इन शॉर्ट तुम्हाला बेस सांगते या पेजचा, की किंवा मी वाचून टाकू, मला दिसतंय. ओके ओके, मला दिसतंय पण माझ्याकडे बुक आहे तर मी वाचू शकते. हा वाचून घे. मग मी हा एक पेज ओके. समजून सांगते फक्त. हा. लेसन 10, तुम्हाला श्रीमंत होण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला श्रीमंत होण्याचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही या जगात समृद्ध जीवन जगण्यासाठी आणि आनंदी, निरोगी आणि मुक्त राहण्यासाठी आला आहात. त्यामुळे एक परिपूर्ण, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही या जगात आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या वर्धी वर्धिष्णू होण्यासाठी, व्यापक बनण्यासाठी आणि अभिव्यक्त होण्यासाठी आला आहात. तुम्हाला तुमच्या सर्व क्षमतांचा पूर्ण विकास करण्याचा आणि स्व अभिव्यक्तीचा निर्विवाद अधिकार आहे. यातील एक महत्वाचा पैलू म्हणजे तुम्ही सौंदर्य आणि वैभव विलासाने वेढलेले असणे. यातील एक महत्वाचा पैलू म्हणजे तुम्ही सौंदर्य आणि वैभव विलासाने वेढलेले असणे. ओके. जर तुम्ही त्याची निवड केली असेल तर, जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या साह्याने समृद्धीचा आनंद घेऊ शकत असाल तर मग अडचणीत का पडायचं. या प्रकरणात तुम्ही पैशांची, समृद्धी आणि वैभवाशी मैत्री करायला शिकाल. तुम्ही जर तसे केल्यावर तुमच्याकडे तुम्हाला आवश्यक असलेले सर्व पैसे नव्हे, तुमच्या गरजेपेक्षाही जास्त पैसे मिळतील. श्रीमंत होण्याच्या तुमच्या इच्छेबद्दल कोणी काय म्हणतो याबद्दल शंका किंवा लाज वाटू देऊ नका. तुमची श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजे भरभरून आनंदी, अधिक अद्भुत जगण्याची इच्छा आहे. ही एक वैश्विक इच्छा आहे. ही केवळ एक चांगली गोष्ट नाही तर खूप चांगली गोष्ट आहे. येस, मी एवढाच एक पॅरेग्राफ सांगते, की प्रत्येकाचा मूलभूत अधिकार एकच आहे, ते म्हणजे श्रीमंती. याही यादी सांगितलेलं आहे की परमेश्वराने आपल्याला फक्त आणि फक्त श्रीमंती, आनंद, हे सगळं तुम्हाला जगण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. सो श्रीमंत असणे हा मूलभूत अधिकार आहे. आणि आपलं जे जीवन आहे ते आनंदी, निरोगी, मुक्त राहण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे. आपण इथे आलो आहोत धर्तीवर एक परिपूर्ण, आनंदी, समृद्ध जीवन जगण्यासाठी. आणि आवश्यक तेवढा पैसा तुमच्याकडे असला पाहिजे. जर तुम्हाला असं जीवन जगायचं आहे परिपूर्ण, आनंदी आणि समृद्ध, तर पैसा पाहिजे. काही
तुम्ही या जगामध्ये आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या वर्धिष्णू म्हणजे पूर्णपणे एक्सेलेंट होण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी आपण इथे आलो आहोत, की आपल्याला आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या एकदम छान राहायचंय. तर त्यासाठी आपल्याला जन्म दिलेला आहे. आपल्याला आपल्यामध्ये संपूर्ण क्षमता आहे, पूर्ण विकास आपला होऊ शकतो. सगळं हे जे अधिकार आहे ते आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे. एकच गोष्ट अशी आहे की सौंदर्य आणि वैभव विलासाने वेढलेले आपल्याला जगायचे आहे, पण ती निवड आपल्या हातात आहे. ती निवड आपण करायची आहे. आपल्याला माहित आहे, सबकॉन्शियस माइंड हा मला समृद्ध जीवन देऊ शकतो. आजपर्यंत जे मी जगत आले ते सगळं मला सबकॉन्शियस माइंडच्याच थ्रू चालत आहे. मागचे मागचे 7 जन्माचे जे विचार ते 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 आणि आता लहानपणी कोरी पाटी होती, पण पुन्हा त्याच्यामध्ये काय काय लिहिल्या गेलं त्याप्रमाणे मी जगती आहे. पण त्याही पेक्षा आपण काय करतो की जास्त कॉन्शियस माइंडवर जगतो. आपल्याला सबकॉन्शियस माइंडकडे प्रचंड शक्ती आहे. त्याचा वापर करायचा आहे. आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण श्रीमंत जगायचंय, समृद्ध जगायचंय. आपल्याला पूर्ण व्यापक अभिव्यक्ती होण्यासाठी दिलेला आहे परमेश्वराने हा जन्म. सो आपण त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आणि कसं जगायचं? पैसा कसा आहे? पैसा कशाचं प्रतीक आहे? श्रीमंतीच्या राजमार्गावर कसे अडथळे निर्माण होतात? मग तुम्हाला जर श्रीमंती हवी आहे, तुम्हाला जर राजा राणी सारखं जीवन जगायचं आहे, तर आपण काय काय केलं पाहिजे हे या लेसन मध्ये पुढे दिलेलं आहे. त्यांनी अजूनही सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आपण त्याच्यानंतर समृद्धीचा आनंद घेऊ शकतो. या प्रकरणामध्ये पैशाची समृद्धी, वैभवाशी मैत्री कशी करणार हे आपल्याला शिकवायचं आहे. आणि तुम्ही जर असं केलं तर तुमच्याकडे आवश्यक असलेले सर्व पैसे तुमच्याकडे गरजेपेक्षाही जास्त तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्हाला गरज आहे 5 लाखाची, तुमच्याकडे 10 लाख येतील. आणि तुम्ही काय तुमचा विचार आहे पैशाबद्दलचा, याच्याबद्दल कोण काय म्हणत आहे, कोणाला काय शंका आहे, याचा विचार अजिबातही करायचा नाही. मला श्रीमंत व्हायचं आहे, माझी श्रीमंत होण्याची इच्छा आहे, माझ्याकडे भरभरून आनंद, अधिक अद्भुत जगण्याची माझी इच्छा आहे. ही माझी एक वैश्विक इच्छा आहे आणि ही केवळ चांगली गोष्ट आहे आणि हीच चांगली गोष्ट आपल्यासोबत ठेवायची. कोणी आपण जर, आणि शक्यतो दुसऱ्यांसमोर आपण ह्या गोष्टी बोलायच्या नसतात. लास्ट आपण लेसन मध्ये बघितलंय की जेव्हा मी कुठलं अफर्मेशन आता मी म्हणेल पैशाबद्दलचं, तर ते मी कुठल्या लोकांसमोर म्हणायचं तेही मला कळलं पाहिजे की मी कुठेही शेअर करायचं आहे. कोणी माझा हासा उडवायला नको किंवा कोणी मला मूर्खात काढायला नको. मला कुठे म्हणायचं आहे मला. आणि कोणी जर असं म्हटलं की यार हा फक्त पैशाचं मागत होते, ठीक आहे, इट्स ओके. जर तुम्ही म्हटलं की मला पैसा खूप आवडतो, जसं मी माझं नेहमी म्हणते, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, मी पैशावर खूप प्रचंड प्रेम करते. पैसा असला की मला खूप आवडतं. मग खूपदा असंही झालं की काही लोक, तू खूप पैशासाठी पैसा पैसा करते असं म्हणतात ना, ते लेट इट बी. ठीक आहे, हा त्यांचा विचार आहे. पण मला आवडतो ना पैसा. कारण मला पैसा काच आवडतो? मला गरजू लोकांनाही, माझ्याकडे जर पैसा आला तर असे खूप लोक आहे या दुनियामध्ये ज्यांना पैशाची भरपूर गरज आहे. मग मी त्यांना देईल ना. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मला का लिमिटेड नको, मला भरपूर पाहिजे पैसा. मला खरंच खूप भरपूर पैसा पाहिजे. आणि मला परमेश्वर तेवढा पैसा देणारच आहे. 100%. कोण काय विचार करत आहे माझ्याबद्दल, लालची म्हणतो आहे, पैसा पैसा करते, पैशाचा किडा, काहीही म्हणू दे, मला काय फरक पडत नाही. तर आपण आपल्याला समृद्ध ठेवायचं, आनंद ठेवायचं. आपल्याला त्याच्यासाठी परमेश्वराने या दुनियेवर पाठवलेलं आहे, एवढं लक्षात घ्यायचं. सो सॉरी फॉर दिस फर्स्ट पेज. टुमॉरो आय टेक अगेन. आणि आजचा लेसन कम्प्लीट. 6:33 झाले आहे. तुम्ही ज्योती मॅम काय मेडिटेशन घेणार आहेत ते घ्या आणि मग आपण नंतर एंड करूया. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. सर्वांनी हात जोडून बसायचं. पाठीचा कणा ताठ. दीर्घ श्वास हळूहळू घ्यायचा आहे.
हळूहळू सोडायचं आहे. अजून एकदा दीर्घ श्वास. हळूहळू सोडायचं आहे. अजून एकदा तिसरा श्वास. आजूबाजूचे आवाज जे येत असतील तर त्यांना एकरूप होऊन जा. त्यांना इग्नोर नाही करायचं, त्यांच्याशी एकरूप व्हायचं. ते आपल्याला ऐकू येत नाही. गाड्यांचे आवाज येत असतील, कोणी बोलत असेल, मन शांत. श्वासावर लक्ष केंद्रित. तर आपलं आराध्य दैवत जे कोणी असेल, जर गणपती बाप्पा असेल किंवा दुसरे कोणी असतील, त्यांची प्रार्थना करून आपण या मेडिटेशनला सुरुवात करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती माँ तुम्हाला मेडिटेशन मदत करतावेस. आपण आता नारायणाचं रूप जे आपण इमॅजिन करतो, तुम्हाला जसं इमॅजिन होईल ते आपल्या समोर उभे आहेत असं इमॅजिन करायचंय. रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, हे विष्णूचेच अवतार आहेत सगळे. तुम्हाला जसे दिसतील त्याप्रमाणे त्यांना तुमच्या समोर ते उभे आहेत असं कल्पना करायची आहे. सत्यनारायणच्या रूपात आपण नेहमी त्यांची पूजा करतो, तर त्या रूपातही तुम्हाला दिसू शकतील. किंवा आता रामनवमी झाली तर रामनवमीच्या रूपात, रामाच्या रूपात. मानसिकरित्या आपण त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवत आहोत. त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. त्यांच्या हातातून गोल्डन असा प्रकाश आपल्या सहस्त्राकार चक्रातून, म्हणजे डोक्याच्या आपल्या माथ्यावरून पूर्ण आपल्या डोक्यात, म्हणजे डोक्यापासून खाली आता विशुद्ध चक्र, गळा म्हणजे आपला थ्रोट चक्र तिथे आलेला आहे. तुम्हाला जसा दिसेल, गोल्डन दिसेल, तुम्हाला व्हाईट दिसेल तसा प्रकाश. कोणाला आता रामाचा अवतार किंवा निळा घेतला असेल तर निळा प्रकाश दिसू शकतो. थ्रोट चक्रामधून खाली अनाहत हृदय चक्रामध्ये पसरत चाललेला आहे. हृदय चक्रातील मणिपूर चक्र, नाभी चक्र म्हणजे बेंबीच्या वर 4 बोट, पसरलेला आहे नाभी चक्रापर्यंत पूर्ण प्रकाश. त्यानंतर स्वादिष्टान चक्र,
बेंबीच्या खाली 4 बोटं. ते आपलं पूर्ण स्टमक मध्ये पूर्ण पसरलेलं आहे. त्यानंतर खाली मूलाधार चक्र, इथपर्यंत जाऊन ते स्थिर होऊन आपल्या पूर्ण शरीरात आपण ते प्रकाश सामावून घेतलेला आहे. हा आपल्याला मिळालेला नारायणाचा आशीर्वाद आहे. आपण सुख समृद्धीने संपन्न होत आहे. बस तिथे तुम्हाला राहायचं असेल थोडा वेळ राहू शकता. भरभरून मिळत आहे तुम्हाला तो प्रकाश नारायणाच्या हातात. लक्ष श्वासावर केंद्रित करा. परत नारायणांना आवाहन केलं होतं, ते आले होते. त्यांना परत त्यांच्या जागी जाण्याचं आज्ञा घेतली किंवा परमिशन जाऊ शकता. धन्यवाद धन्यवाद नारायणा, तुम्ही या मेडिटेशन साठी आले. सरस्वती माँ तुम्हाला हे दिलंच मेडिटेशन करण्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा, हे निर्विघ्न पार पडलेलं आहे मेडिटेशन. आजूबाजूचा आवाज काही तुम्हाला जाणवत असतील तर ते जाणवू शकता तुम्ही. परत आपल्या रुटीनमध्ये किंवा नेहमीच्या याच्यात यायचे. थोडे हात पाय हलवायचे, त्याची बोटं हलवायची, हात रफ करायचे. डोळ्यांवर घ्यायचे. धन्यवाद 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 या वेळेसाठी, वेळेसाठी धन्यवाद. कीर्तनांसाठी धन्यवाद, साठी धन्यवाद, मोबाईलसाठी थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू, खूप छान वाटलं. थँक्यू ज्योती, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू थँक्यू. चला. मेडिटेशन मधून बाहेर यावंसं वाटतच नव्हतं. धन्यवाद. असंच होतं, मला छान असं वाटलं वाटतं होतं म्हणून म्हटलं घ्यावं असं. नाही, मेडिटेशन मधून बाहेर यावंसं वाटत नव्हतं. ते ओके. सकाळी घेतलं की छान छान वाटतं. छान वाटलं. ब्लेस वाटतं असं, म्हणजे सगळं प्रकाश आपल्या अंगात जातो. मग ते असं इमॅजिनेशन केल्यानंतर अजूनही त्यांनी 2-3 घेतले, ते हळूहळू घेते. मग आता तुम्ही राणीसारखं राहायचं म्हणते, तसं इमॅजिन करायचं. मोठा महाल आहे, तिथे आपण गेलोय, आपले सेपरेट रूम आहे आणि मग सगळे आपल्याला आवडीचे आपण साडी नेसतोय, दागिने वाव, घालतोय, असं सगळं इमॅजिनेशन. छान. ते थोडं इमॅजिनेशन आपण करत राहिलं की ते होऊन जातं ना. सगळ्यांना असं काही वेळ मिळत नाही किंवा होत नाही. ते असं एकत्र केलं की जरा बरं वाटतं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरी